शेतकरी मंडळी रामराम. सध्या आपण बारामती या ठिकाणी आलेलो आहे. बारामतीचं भव्य दिव्य कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळी पालन, कुक्कुटपालन, मेंढरू पालन जेवढे जातीची त्याची माहिती सविस्तर घेणार आहे. आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. कृषी प्रदर्शन तुम्हाला घर बसल्या पाहता यावं यासाठी आपण हा व्हिडिओ शूट करून घेत आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या शेती मित्र यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे रोजचे कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहे. आता शेळीपालन व्यवसायामध्ये बरेचसे ब्रीड जाती आहेत. बिटल आहे, तुतापरी आहे, आपली गावरान आहे, आणि सध्या जे मार्केट गाजवणारी आहे ते म्हणजे बोर जातीची ब्रीड. तर हे बोर जातीची ब्रीड कशा पद्धतीनं काम करते, वजन किती आहे आणि आपण कशी विकत घेऊ शकतो हे सविस्तर माहिती आज आपण यांच्याकडून जाणून घेऊया. तर नमस्कार. नमस्कार. मी फैजान पठाण. ही आहे आपल्याकडे आफ्रिकन जातीचा बोर जातीचा नर आहे. आफ्रिकन बोर हे आपला प्रॉपर आहे ना ब्रीडर आहे. ब्रीडरसाठी याचा वापर करतो आपण. ह्याचं वजन आता 100 किलोचं आहे. 100 किलो? हां, 100 किलो. तर पण ह्याची प्राईज आहे ना, एक ह्याचा जे बच्चे आहेत ना ते आपण 800 रुपये पर के जी, आणि ती फिमेल असते ती 1000 रुपये पर के जी, अशा रीतीने आपण देत असतो. विक्री पण आहे? विक्री पण करतो. अच्छा. जर तुम्हाला हे शक्य नसेल फार्म करणार, तुम्ही ह्याचा ब्रीडरचा नर घेऊन तुम्ही आपल्या गावरान शेळ्यांना क्रॉस करू शकता. बरोबर. त्यातून तुम्हाला कसं ह्याची खासियत कशी असते, ह्याचं वजन जास्त असतं. तर आपली गावरान शेळी कसं 5 महिने सांभाळलं तर त्याचं वजन कमीत कमी 10 ते 12 किलो जातं. ह्याचं वजन जास्त असतं. ह्याचं कमीत कमी दिवसाला 200 ते 250 ग्रॅम वजन वाढत राहतं. ह्याला फक्त तुमचं खाद्य व्यवस्थापन आणि ब्रीडिंग व्यवस्थापन योग्य पाहिजे. त्यामुळे तुम्हाला शेती हा उपयुक्त पर्याय आहे शेतीसाठी. ठीक आहे ना, जोडधंदा करू शकता तुम्ही. शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसाय हा उत्तम पर्याय आहे. ठीक आहे ना. आता आपण काय करतो, गावरान शेळ्या घेतो, पण त्यांचं वजन आहे हे लवकर वेट गेन होत नाही. पण त्याला जर आपण बिटलचा आणि खास करून बोरचा बिटल जर क्रॉस केला तर त्यांचं वजन हमखास वाढणारच आहे. हे 100% त्या ठिकाणी गॅरंटी आहे. आणि बारामतीचं कृषी प्रदर्शन खासियत काय आहे, तर आपल्याला व्यवसाय सुरू करायचा असेल, समजा मला सुरू करायचा असेल तर प्रत्यक्ष डेमो आहे. हा व्यवसाय आहे, जाती हा ब्रीड आहे, तुम्ही करू शकता. आता बाकीची माहिती आपण घेणार आहे. दुसरी, हे मेंढरू आहे का? हा, ही नारी सोना जातीची मेंढी. हे नारी सोनार, नारी सुवर्ण जातीचं मेंढरू आहे, जे की मेंढरू मध्ये एक चांगली व्हरायटी मानल्या जाते. तर याची माहिती आपण सरांकडून जाणून घेऊ. ही मेंढी जी आहे नारी सुवर्ण जातीची मेंढी, ही जी एका वेताला पिल्लाचं प्रमाण 2 ते 3. आपली जी साधी माडगी मेंढी जी असते तिला एकच होतो शक्यतो. तिला एका वेताला 2 ते 3 पिल्लांचं प्रमाण आहे. होतेच. त्याचं कसं, हा नर आहे, हा ब्रीडर आहे आपला. बरं. हे आपण आपल्या फार्मवरून 500 ते 600 रुपये पर केजी देतो, मेल फिमेल दोन्ही पण. बरोबर. ह्याचं कसं, आता तुम्हाला कसं एका मेंढीला एक जर पिल्लू झालं तर तुमचं ते लॉस होणार आहे काही रित्या. जर त्याचे तुम्हाला 2 मिळाले तर कसं, आता शेतकऱ्यांचं कसं, एक झालं तर शेतकऱ्यांना ते होत नाही. 2 झाले, 2 मेल झाले तर ते तुम्हाला विक्रीला बाजारात 4-5 महिने विक्रीला येऊ शकतात तुम्हाला. त्याचा पण फायदा आहे. प्लस तुम्हाला जर फिमेल झाली तर मला फार्मिंगसाठी प्रॉपर होणार आहे. ते तसं आहे. पलीकडे आहे ती आपली हरियाणा जातीची अमृतसरी बिटल. मित्रांनो, बिटल पण आहे आणि वजून मेंढरू आहे, ते पण माहिती आपण समोरच्या कप्प्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहणार आहे. म्हणजे तुम्हाला चांगली माहिती भेटावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. मित्रांनो, याच्या मागच्या आपण भागमध्ये व्हिडिओमध्ये नारी सुवर्ण आणि बोरची ब्रीड त्या ठिकाणी पाहिली. या व्हिडिओमध्ये आपण बिटल, जे आपले शेतकरी बांधव आता बिटलकडे जास्त वळत आहेत, तर बिटलची माहिती आपण घेऊ. बिटलची ब्रीड कशी आहे, खाद्य किती आहे, वजन किती आहे आणि किंमत किती आहे. त्याचबरोबर जे हे मेंढरू कुठलं आहे आपलं नाही. अच्छा, हे आपलीच माहिती घेऊ. तर हे सुवर्णाची आणि बिटलची माहिती प्रयत्न आपण घेणार आहे. जरा बरेच शेतकरी बांधव काय करतात की गावरान बकरी घेतात आणि त्याला बिटलचा बोकडा जो क्रॉस करतात. तर बिटलची काय खासियत आहे की शेतकरी बिटलकडे वळत आहेत? बिटलची खासियत ही आहे की त्याचं वजन आणि त्याची हाईट सर्वात उत्तम जाते. म्हणजे असं आपल्या बकरीला ह्याला बिटलला जास्त मागणी आहे. हा आपला बिटल हरियाणा अमृतसरी जात आहे. बिटल पंजाबवरून, प्रॉपर पंजाबची जात असते. ब्रीड आहे काय? हा, ही पंजाबची ब्रीड आहे. हा आपला प्रॉपर फेशेडचा ब्रीडर आहे. तर याचं वजन बघितलं ना, कमीत कमी ह्याचं वजन 90 किलोच्या आसपास आहे. 90 किलो? 90 किलोचा आहे हा. आणि हे पाटायचे की दुसरा? नाही, हा दुसरे आहेत. अच्छा, ह्याच्या नाही आहेत. आणि हे पण आहे आपल्या फार्मवरचेच आहे सगळे. ह्याचं 500 रुपये किलो ह्या हिशोबाने आपण सेल करतो. ह्याची पिल्लं ही मोठी जर असतील ते मोठे बी मिळतील तुम्हाला. काय याची विक्री काय करता आपण? सेल करतो 500 रुपये किलोने. 500 रुपये किलोने KVK बारामती मधून आपल्याला हे जे पिल्लं आहेत, बछडे आहेत किंवा पाटी आहेत, हे मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, आपण आतापर्यंत 2 ते 3 प्रकारे ब्रीड पाहिल्या. याच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणारे अजून 2-3 ब्रीड, म्हणजे पशुपालनसाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम बारामतीचं KVK त्या ठिकाणी करणार आहे.
शेतकरी मंडळी, काश्मीर जातीय सुद्धा ब्रीड त्या ठिकाणी आहे, म्हणजे केसावरून तुम्ही अंदाज लावू शकता. ठीक आहे ना. अशाच प्रकारचे बरेचसे ब्रीड त्या ठिकाणी इथं आहेत, जे की खूप चांगले कामाची माहिती त्या ठिकाणी आपल्याला इथं मिळणार आहे. आणि पशुपालनचा हा जो पूर्ण कप्पा आहे, यामध्ये आपण बरीचशी माहिती पाहिली. काही संदर्भात या व्हिडिओ संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आपल्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू. आता बोर जातीचा ब्रीड आहे, ठीक आहे ना, आणि मेंढरू आहे वेगळ्या जातीतून. आपण या भागमध्ये, या व्हिडिओमध्ये या ठिकाणी स्टॉप करत आहे. आपण पुढच्या भागमध्ये पूर्णपणे गाय, म्हैस, कालवडी हे संपूर्ण व्हिडिओ घेणार आहे. चला, धन्यवाद. सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, म्हणजे असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील.